हल्ली नात्यामध्ये जास्त समजूतदार असणं, अंडरस्टँडिंग असणं याचा देखील लोक गैरफायदा घेतात. जो माणूस समजूतदार आहे, ॲडजस्टिंग आहे, तोच कायम सहन करत राहील असं नसतं ना हो. लोकांना वाटतं याला काही फरक पडत नाही, हा खूप स्ट्रॉंग आहे, याला कितीही दुखावलं तरी तो बोलणार नाही. यार तुम्ही विसरताय, तो देखील माणूस आहे. समजूतदार माणूस शांत राहतो कारण त्याला वाद नको असतो. तो समजून घेतो कारण त्याच्यासाठी नातं जास्त महत्त्वाचं असतं. पण त्याच्या शांत राहणं असेल किंवा त्याचं समजून घेणं असेल याचा अर्थ त्याला काही वेदनाच होत नाही असं नाही. जेव्हा एखाद्या नात्यात फक्त एकच व्यक्ती सतत ॲडजस्ट करत असते तेव्हा त्या नात्याचं संतुलन हळूहळू तुटायला लागतं. कारण नातं म्हणजे दोन लोकांचा प्रवास. एकाने सतत ओझं उचललं आणि दुसऱ्याने फक्त आराम केला तर शेवटी प्रवास थांबतोच. समजूतदार लोक सगळं सहन करतात, पण त्यांच्या सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर तुम्ही ती व्यक्ती कायमची गमावता. म्हणून लक्षात ठेवा, समजूतदार माणूस हा फायदा घेण्यासाठी नाही तर आधार देण्यासाठी असतो. त्याचं मौन, त्याची कळकळ, त्याचं अंडरस्टँडिंग याचा गैरफायदा घेऊ नका. कारण ज्या दिवशी ती निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला कळेल कदाचित त्या व्यक्तीमुळेच नातं अजून जिवंत होतं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.